नमस्कार सर्वांना. आम्ही जिजामाता कन्या विद्यालय दारवा जिल्हा यवतमाळ या शाळेच्या विद्यार्थिनी आहोत. आम्ही इयत्ता 10वीत शिकत आहोत. माझे नाव गौरी दिवाकर सौंदळे आणि माझे नाव साक्षी विजय रोळे. माझे नाव प्रियांशी नितेश बोंडे. माझे नाव भक्ती विनोद राठोड. माझे नाव हिंसा दीपक चर्चे. आम्ही आमचा प्रोजेक्ट स्वावलंबी गाव हे तुमच्यासमोर प्रस्तुत केलेला आहे. स्वावलंबी गाव म्हणजे काय, तर स्वावलंबी गाव म्हणजे असे गाव जे आपल्या गरजा स्वतः पूर्ण करते व दुसऱ्यांवर कमी अवलंबून राहते. आम्ही आमच्या गावामध्ये सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, जसे की ही पाण्याची टँक पूर्ण गावाला पाणी पोहोचवण्याचे काम करते आणि हे सोलर पॅनेल सौर ऊर्जा निर्माण करून रस्त्यावरील सर्व लाईट्स आणि घरातील सर्व लाईट्स आणि अधिक विद्युत उपकरणांना वीज पुरवण्याचे कार्य करते. बायोगॅसमुळे सर्व गावकऱ्यांना स्वयंपाकासाठी गॅस विकत घ्यावा लागत नाही, त्यांना तो गावामध्येच दिला जातो. आमच्या गावामध्ये हॉस्पिटलसुद्धा आहे. हॉस्पिटल असल्यामुळे गावकऱ्यांना बाहेर गावी उपचारासाठी जावे लागणार नाही. गावामध्ये स्कूलसुद्धा आहे, ज्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी जावे लागत नाही. आम्ही गावामध्ये प्रत्येक ठिकाणी कचरापेट्यासुद्धा दाखवल्या आहे, ज्यामुळे गावात कचरा होणार नाही आणि गाव स्वच्छ राहील. आम्ही स्कूलच्या बाजूला गार्डनसुद्धा केलेलं आहे, जेणेकरून तेथील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा पण मिळते आणि फोनमध्ये कमी गुंतवून राहतात. आम्ही अपघात टाळण्यासाठी गावामध्ये ट्रॅफिक सिग्नलसुद्धा लावले आहे, ज्यामुळे अपघात हा खूप कमी झालेला आहे. भरपूर प्रमाणात झाडेसुद्धा लावलेली आहे, जेणेकरून गावकऱ्यांना ऑक्सिजनसुद्धा मिळते आणि प्रदूषणसुद्धा कमी होते आणि गावकऱ्यांना सावलीसुद्धा मिळते. आमचा प्रोजेक्ट स्वावलंबी गाव. आमच्या या प्रोजेक्टसाठी आम्ही 300 रुपये खर्च केले. धन्यवाद.